तर आपण मागील तासाला अभ्यासलं की चिटणीस बनण्यासाठी व्यक्तीच्या जीवनामध्ये मानवाला विविध कलागुणांची गरज राहते आणि त्या कलागुणांच्या जोरावरती तो आपली शिक्षण पद्धती विकसित करीत राहतो. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मागे मी आपलं सुस्वागतम केलं आणि सुस्वागतम करीत असताना सुस्वागतम कशासाठी, का, कोणत्या कारणासाठी, हा उद्देश एकदा व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तीला समजला की तो त्याच्या जीवनामध्ये कुठेतरी प्रगतीची दिशा शोधत राहतो. मग प्रगतीची दिशा शोधत असताना त्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि ते अडथळे पूर्ण करण्यासाठी व्यक्तीला शिक्षणाची गरज राहते. मग शिक्षण कशा पद्धतीने पूर्ण केलं पाहिजे, कशा पद्धतीने पूर्ण करीत असताना त्यामध्ये तो निपुण झाला पाहिजे. आपल्या ध्येय दृष्टिकोनातून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला कोणकोणत्या गुणांची अपेक्षा आहे, कोणकोणते गुण त्याच्या जीवनामध्ये असले पाहिजे, त्या गुणांचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तो काय करतो, शिक्षण घेत राहतो. मग शिक्षणामधून तो सर्जनशीलता शिकतो आणि सर्जनशीलता एकदा त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली की तो त्याच्या जीवनाचं काय करतो, व्यवस्थापन करतो. यालाच म्हणतात चिटणीसाची कार्यपद्धती. मग चिटणीसाची कार्यपद्धतीची जर ओळख करून जर घ्यायची असेल तर चिटणीस कशा पद्धतीने बनला पाहिजे, कशा पद्धतीने तो घडला पाहिजे, त्यामध्ये तो निपुण कशा पद्धतीने असला पाहिजे, इतकंच नाही तर तो ज्ञान पिपासू कशा पद्धतीने बनेल, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण काय करतो, चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय अभ्यासतो. मग अभ्यासत असताना त्याच्याकडे कोणकोणत्या गुणांनी तो निपुण असावा, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण काय करतो, सर्वात प्रथम सर्जनशीलता हा मुद्दा अभ्यासतो. मग सर्जनशीलता म्हणजे काय? सर्जनशीलता आपल्याला काही अशी एखादी वस्तू आहे का की ती बाजारातून घेऊन यायची आहे आणि मग ती आपल्याला प्राप्त होणार आहे, असं नाही. ज्ञान हे कुठल्याही बाजारामध्ये मिळत नाही. ज्ञान हे बाजारपेठ नाही किंवा ज्ञान हे इंजेक्शन नाही की जे मारल्यानंतर प्राप्त होईल. त्याच्यासाठी स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या कुवतीने तो स्वतःहून त्या क्षेत्रापर्यंत पोचला पाहिजे, याला म्हणतात शिक्षण. मग शिक्षण प्राप्त करीत असताना ते कुठेही मिळणारी गोष्ट नाही, तर ती एखाद्या ठिकाणी, मग तो पुस्तक असेल, गुरु असेल, विद्यार्थी असेल, मित्र असेल, परिवार असेल, ह्या माध्यमातून तो काय करतो, ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला ज्ञान फुकट मिळत नाही. त्याच्यासाठी ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याला स्वतःहून, स्वतःच्या बुद्धीने त्या ठिकाणी पोचावं लागतं आणि ती पोचण्याची कला आपल्याला चिटणीसाच्या कार्यपद्धती ह्या घटकामधून काय होते, प्राप्त होते. मग ही प्राप्त करण्यासाठी त्याला सर्वात प्रथम स्वतःची बुद्धी आणि स्वतःचं कार्यकौशल्य, स्वतःची कुवत, तर्कसंगतता आणि तार्किक ज्ञान या दृष्टिकोनातून त्याला काय करावं लागतं, ज्ञान प्राप्त करावं लागतं. आणि त्याच्यासाठी त्याच्याजवळ सर्जनशीलता असणं काय अत्यंत अपेक्षित आहे. हे आपण मागे अभ्यासलं आणि मी तुम्हाला सांगितलं की सर्जनशीलता म्हणजे काय, तर व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तीला जे काय कलागुण आहे, व्यक्तीचे जे काय कलागुण आहे ते जोपासण्याची प्रक्रिया किंवा त्यांना कुठेतरी संधी देण्याची परिस्थिती असेल, अशा सगळ्या घटकांना सर्जनशीलता असे म्हणतात. म्हणजे त्याने स्वतःहून घेतलेलं ज्ञान ज्या वेळेस त्याला कुठपर्यंत समजलं आणि त्याच्यामध्ये असणारं ज्ञान त्याने बाहेर कुठपर्यंत दिलं, ह्या गोष्टींची जी काय तारतम्यता आहे याला म्हणतात सर्जनशीलता. मग सर्जनशीलता व्यक्तीमध्ये कुठलीही असू शकते. मग एखादा विद्यार्थी खेळात निपुण असतो, एखादा विद्यार्थी अभ्यासात निपुण असतो, एखादा विद्यार्थी गणितात असेल, तर एखादा विद्यार्थी मराठीतल्या कविता लिहिण्यामध्ये असेल. मग ती कुठल्याही प्रकारची ती काय असते, एक सर्जनशीलता असते आणि त्या सर्जनशीलतेमध्ये त्याला जी काय संधी प्राप्त होते, ती संधीला वाव देण्याचं काम काय करतं, शिक्षण करतं. आणि मग ही शिक्षण व्यवस्था आहे, ह्या शिक्षण व्यवस्थेचं ज्यावेळेस व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये जास्तीत जास्त ज्ञान काय करतो,
प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. मग हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी सर्वात प्रथम तुम्हाला काय सांगितलं की सर्जनशीलता असणं काय अत्यंत अपेक्षित आहे. मग मी सर्जनशीलता माझ्यामध्ये आणायची की नाही आणायची हा दृष्टिकोन सर्वात प्रथम आपण अंगीकारला पाहिजे. आणि आणायची की नाही आणायची हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्याने काय केलं पाहिजे, शिक्षण व्यवस्थेमध्ये आपलं ज्ञान काय केलं पाहिजे, संपादन केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तो ज्ञान संपादन करणार आहे त्यावेळेस तो काय करतो, त्याच्या जीवनाचं व्यवस्थापन करतो, म्हणजे शिक्षणाचं व्यवस्थापन करतो. आणि एकदा त्याचं व्यवस्थापन क्लिअर झालं की मग तो काय करतो, सर्जनशीलता हा घटक माझ्या जीवनामध्ये, म्हणजे एखादा मुद्दा माझ्या जीवनामध्ये कुठपर्यंत विकसित आहे, मग मी त्याच्यामध्ये कुठपर्यंत परिपूर्ण आहे हे एकदा त्याला समजलं की तो त्याच्यामध्ये काय करतो, निपुण होतो आणि प्रथम येण्याचा प्रयत्न करतो. मग उदाहरणार्थ एखाद्याला खेळाची आवड आहे तर तो खेळ चातुर्यामध्ये पुढे जातो. एखाद्याला तार्किक ज्ञानाची आवड आहे तर तो विविध पद्धतीने स्पर्धा परीक्षांमध्ये उतरतो, त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देतो. एखाद्याला जर पुस्तक वाचण्याची आवड आहे तर तो विविध पुस्तकं वाचून चांगल्या परीक्षांमध्ये काय होतो, उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतो. मग आपलं ज्ञान कुठे हे ओळखण्याची जी काही कला आहे त्याला म्हणतात सर्जनशीलता. आणि मग सर्जनशीलतेचा अभ्यास, शिक्षण व्यवस्था आणि व्यवस्थापन ह्या प्रक्रिया एकदा जीवनामध्ये घडल्या की आपण सहज पद्धतीने चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय काय करतो, अभ्यासतो. मग अभ्यासत असताना प्रामुख्याने त्याच्यामध्ये त्याला विविध कलागुणांची काय आवड असणं अत्यंत अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये कर्तृत्व क्षमता असणं अपेक्षित आहे, तो पारंगत असला पाहिजे, त्याच्यामध्ये ज्ञान पिपासू प्रवृत्ती असणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे तो सगळ्या गोष्टींमध्ये निपुण होणं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये ज्ञान धारण करण्याची क्षमता आणि ज्ञान धारण केल्यानंतर ते ज्ञान जतन करून ठेवण्याची क्षमता असली की तो सर्जनशीलतेमध्ये काय होतो, निपुण बनतो आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये विविध कार्यपद्धतीने तो आपलं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यासाठी त्याच्याजवळ व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. आणि व्यवस्थापनामध्ये मग व्यवस्थापन म्हणजे काय तर एखाद्या कार्यपद्धतीचं सुरळीतपणे नियोजन करणे म्हणजे व्यवस्थापन. मग एखादं नियोजन सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजन. मग मला नियोजन काय करायचं आहे हे एकदा समजलं की मग मी काय करतो, माझं ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जर नियोजनच जर नसेल तर त्याचं ध्येय पूर्ण करू शकत नाही. आणि जर ध्येय पूर्ण जर झालंच नाही तर त्या शिक्षण व्यवस्थेला किंमत राहत नाही. आणि शिक्षण व्यवस्था ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये जर उतरत नसेल तर त्याने सर्जनशीलता हा जो मुद्दा आहे तो कधी समजूनच घेतला नाही. आणि जर त्याला सर्जनशीलता जर उमजली नसेल तर तो त्याच्या जीवनाचं व्यवस्थापन कधीच करू शकत नाही. म्हणून सर्जनशीलतेला अनुसरून शिक्षण व्यवस्था त्याने पूर्ण केली पाहिजे. आणि शिक्षण व्यवस्था एकदा पूर्ण झाली की तो व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थापन करतो. व्यवस्थापन झाला की मग तो परीक्षा असेल, परीक्षेचं नियोजन करतो. आणि नियोजन पूर्ण झालं की तो त्याचं काय करतो, ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तो काय झाला पाहिजे, चिटणीसाची कार्यपद्धतीमध्ये विविध पद्धतीने आणि चांगल्या मार्क्सने पास कसा होईल, त्याच्यामध्ये तो पुढे कसा जाईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण काय करतो, हे मुद्दे अभ्यासतो. मग हे मुद्दे अभ्यासण्यामागचं कारण काय आहे तर सर्वात प्रथम त्याला समजलं पाहिजे. स्वागतम ज्यावेळेस मी तुमचं केलं त्यावेळेस तुम्हाला सर्वात प्रथम हे समजलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हे शब्द तुम्हाला समजतील त्यावेळेस मग विषय कोणताही असू द्या त्या विषयामध्ये तुम्ही पारंगत बनतात. पारंगत म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये संपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण. एकदा व्यक्ती ज्ञानाने परिपूर्ण झाला की तो शिक्षणामध्ये परिपूर्ण बनतो. आणि शिक्षणामध्ये तो परिपूर्ण झाला की तो आपल्या ध्येयापर्यंत सहज पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मग हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण चिटणीसाची कार्यपद्धती ह्या विषयामध्ये चांगल्या गुणांनी चांगल्या पद्धतीने मार्क्स कसे मिळतील हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण काय करणार आहे, या सगळ्या गोष्टी असणार आहे. मग चिटणीसामध्ये विविध गुण आहे. मग त्या गुणांचा विकास कशा पद्धतीने केला जाईल, ते गुण कशा पद्धतीने विकसित होतील हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण काय करतो, चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय अभ्यासतो. मग अभ्यासत असताना
असे अनेक गुण आहे, ते गुण त्याच्या जीवनामध्ये ते आले पाहिजे. त्या गुणांचा स्वीकार त्याने केला पाहिजे आणि त्या गुणांचा स्वीकार करीत असताना तो त्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण झाला पाहिजे. हा दृष्टिकोन शिक्षण पद्धतीचा राहतो आणि शिक्षणामधून तो भारताचा एकदम चांगला नागरिक बनला पाहिजे. आणि हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तो त्याच्या जीवनामध्ये भविष्यात कशा पद्धतीने विकसित होईल आणि विकसित झाल्यानंतर त्याच्यामध्ये चांगले गुण आणि चांगला गुणांचा आविष्कार निर्माण होण्याची जी काही क्षमता आहे ती शिक्षणाची राहते. म्हणून सर्जनशीलता हा गुण त्याच्यामध्ये असणं काय अत्यंत अपेक्षित आहे. सर्जनशीलतेला अनुसरून तो नियोजनबद्ध झाला पाहिजे आणि नियोजनबद्ध झाला की तो त्याच्या जीवनाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करतो आणि तेव्हाच तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण काय करतो, शिक्षण घेत राहतो. मग शिक्षणाचा मेन उद्देश आणि मेन ध्येय हे प्रामुख्याने मानवी जीवनाचं अंतिम ध्येय पूर्ण करणे हा राहतो. मग जन्म आणि मृत्यू यातील अंतर म्हणजे जीवन. काय जन्म आणि मृत्यू यातील अंतर म्हणजे जीवन आणि ती जीवन जगण्यासाठी त्याच्याजवळ असलेली जी काही कला कौशल्यता आहे ती म्हणजे सर्जनशीलता. आणि सर्जनशीलतेला अनुसरून शिक्षण, शिक्षणाला अनुसरून व्यवस्थापन, व्यवस्थापनाला अनुसरून नियोजन आणि नियोजनाला अनुसरून ध्येय. ज्यावेळेस तो मरेपर्यंत पूर्ण करतो तो तेव्हाच तो काय करतो त्याच्या जीवनापर्यंत सगळे गुणांनी परिपूर्ण बनतो. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण काय करणार आहे, चिटणीसाची कार्यपद्धती, काय चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय काय करणार आहे, अभ्यासणार आहे. या विषयामध्ये खूप काही माहिती आहे, खूप काही ज्ञान आहे. ते ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता आपल्यामध्ये प्राप्त होण्यासाठी, काय ते ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता आपल्यामध्ये प्राप्त होण्यासाठी आपल्याला सर्जनशीलतेची काय अत्यंत आवश्यकता आहे. आणि ज्यावेळेस सर्जनशीलता आपल्यामध्ये पूर्ण होईल तेव्हाच आपण काय करू, चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय अभ्यासू. तोपर्यंत अभ्यासू शकत नाही. म्हणून चिटणीसाची कार्यपद्धती हे पुस्तक अभ्यासताना हे पुस्तक अभ्यासताना आपल्याला हे गुण समजावून घेणं काय अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्या गुणांची जोपासना करणं हे तुमचं परम कर्तव्य आहे आणि ते तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. पुढील तासाला आपण ह्याच विषयावर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने ज्ञान प्राप्त करू. तोपर्यंत चिटणीसाची कार्यपद्धती हे जे पुस्तक जर तुम्हाला मिळालं असेल तर त्याचा अभ्यास करा.